आणि यानंतर आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये विजयी उमेदवारांचा सध्या जल्लोष सुरू आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहता पुण्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे। पुण्यासाठी भाजपमधलं हे यश मोठं यश म्हणावं लागेल, कारण राज्यातल्या सत्तेमध्ये त्यांच्या सोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये भाजपच्या विरोधात लढत होती। ना फक्त ती विरोधात लढत होती, तर राज्यामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या सोबत होती। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथे एकत्र लढणार नाहीत हे सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं। मात्र त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली आणि त्यानंतर ही लढत चुरशीची झाली होती। अजित पवार यांनी पुण्याची लढत अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या सगळ्यात जास्त सभा झाल्या। इथले उमेदवार निवड असेल, प्रचाराची दिशा असेल, प्रचारातले मुद्दे असतील आणि प्रचाराचा चेहरा असेल, या सगळ्यामध्ये अजित पवार यांनी जातीनं लक्ष घातलं होतं। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर सुद्धा अनेक आरोप केले होते, जे फक्त पुणे महानगरपालिकेशी संबंधित नव्हते, तर राज्यातल्या एकूण व्यवस्थेसंदर्भात सुद्धा त्यांनी काही आरोप केले होते। आणि त्यानंतर सुद्धा भाजपनं इथं मोठी यश मिळवून खेचून आणलेलं आहे आणि पुण्यातल्या काही भागांमध्ये सध्या भाजपच्या उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे।